पहिल्या लढाईला सुरुवात होते. आगीतून जमकारी घेऊन आलं. नमस्कार, माझं नाव प्रगत लोखंडे. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आत्ता आपण आहोत केरळमध्ये टेकडी येते. आणि टेकडी फेमस आहे ते स्प्लाईस प्लांटेशनसाठी, पण त्याच्याशिवाय इकडे ना बरेचसे कथकलीचे प्रोग्राम होतात. त्याच्याशिवाय जे इकडचा लोकल मार्शल आर्ट फॉर्म आहे कलारीपट्टू, ओके, तर त्याचे पण इथे प्रोग्राम होतात. तर ते आपण आता बघायला चाललो आहोत. अबाडचंच ग्रीन फॉरेस्ट रिसॉर्ट आहे, तर तिकडे आपण थांबलो आहे. आणि मस्तच रिसॉर्ट आहे बघा, जसा फॉरेस्टसारखंच फील आहे एकदम. तर या जरा सगळे आता फटाफट जमले असतील रिसेप्शनला, आणि इथून आपल्याला वॉकेबलच आहे. सो बघा इकडे मस्तपैकी स्विमिंग पूल आहे. सो अबाद ग्रीन फॉरेस्ट. आणि आता आपण चाललो ते शोला. सो तर वेळ झाली ती नवरसा कथकली सेंटर टेकडी. म्हणजे आतमध्ये जाऊया. हा बघा इकडे शो आहे, हे ऑडिटोरियम आहे. छान ना, बरीच कॅपॅसिटी आहे बघा. अशा प्रकारचं ऑडिटोरियम आहे. आणि इकडे वरती समोर तयारी चालू आहे. हे जे आहे ना, मगापासून जे बनवण्याचा प्रयत्न करत होता ते तर झालेलं आहे. अजून इथे बरंच साहित्य ठेवलेलं आहे, तर ते पण आता परिधान करतील ते. आणि मग आपला कथकलीचा शो सुरू होईल. जेव्हा आता कम्प्लिटली रेडी होतील ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही कथकली डान्स बघितलात, ओके. मागे त्यांनी खूपच छान परफॉर्म केलं. आणि कथकली डान्स आहे ना, हा ॲक्च्युली मेल डान्स आहे, ओके. म्हणजे पुरुष परफॉर्म करतात. आणि याच्यामध्ये जे फिमेल कॅरेक्टर असतं ना, ते पण पुरुष परफॉर्म करतात. जुना असा एक क्लासिकल डान्स फॉर्म आहे. आणि याच्यामध्ये ना बरेच जे पौराणिक प्रसंग असतात ना, तर त्याच्यामधला एखादा सीन ना इनॅक्ट केला जातो. पण त्याच्याशिवाय म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवातीपासून जर बघितलात नाही इथे येऊन, तर तुमचे जे वेगवेगळे फेसचे जे पार्ट आहेत, की डोळे आहेत, भुवया आहेत, तुमचे गाल आहेत, तर याच्यातून कसं एक्सप्रेस करायचं ना, ते सगळं सांगितलं जातं. तर खूपच इंटरेस्टिंग होतं, मजा आली बघायला, ओके. सध्या चाललं आहे ते फोटो सेशन, सगळेजण फोटो काढून घेत आहे. वसंत, आता पण नेक्स्ट काय करणार आहोत? नेक्स्ट आपलं कल्यारीपट्टू नावाचा एक मार्शल आर्टचा शो आहे, जो आपला 6 to 7 असेल. 6 to 7 ना, चला तिकडे जाऊया. बघा आपण कलारीपट्टूच्या स्टेडियममध्ये आलेलो, स्टेडियमच म्हटलं पाहिजे, कारण इकडे ते परफॉर्म करणार आहेत. बघा सगळी त्यांची आयुधं इथे ठेवलेली आहेत. आणि आपल्या पहिल्या लढाईला सुरुवात होते.
सो कलारी पयतू हा जो आर्ट फॉर्म आहे ना तो ऑलमोस्ट 3000 वर्ष जुना आहे. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढा जुना आहे तो. आणि आज पण ही ट्रेडिशन या लोकांनी जिवंत ठेवली आहे. 10 वर्ष वय झालं ना की ते परफॉर्म करायला सुरुवात करतात आणि नंतर तुम्ही बघू शकता त्यांची जी बॉडी आहे ती आज पण एवढी फ्लेक्झिबल आहे. आणि त्यानंतर मग ही सगळी आयुध्य शिकायची आणि त्यानंतर मग इथे परफॉर्म करायचं. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट आर्ट फॉर्म. ओके, पण खरोखर म्हणजे मला तर असं वाटतं ना तुम्ही इथे केरळामध्ये येताय ना तर पैसा वसूल अशी जी गोष्ट असेल ना तर ती ही आहे. ओके, कारण तुम्हाला एक आपला ट्रॅडिशनल आर्ट फॉर्म पण बघायला मिळतो आणि इथे बघण्याची मजाच काय वेगळी आहे. म्हणजे रोमांच उभं राहतं एक बघताना पण. आणि कुठेतरी आपण इमॅजिन करायला लागतो की शिवाजी महाराजांचे मावळे पण कधीतरी असेच लढले असतील आणि ते जे आपण नेहमी टी व्हीवरती बघितलं आहे किंवा मूवीजमध्ये बघितलं आहे ते इथे कुठेतरी ना रिअलमध्ये बघण्यानंतर ना काहीतरी वेगळंच वाटतं. आणि खरोखरचं युद्ध कसं असेल ओके याची आपल्याला एक थोडीशी एक कल्पना येते त्याच्यावरून. पण खूपच मजा आली. आपली पाणीपुरी ते इकडे पण येऊन टेस्ट करतात. इकडचे गोलगप्पे कसे आहेत ते कसे आहे प्रेरणा? चांगली आहे. अच्छा, चांगली आहे तर तुम्ही ट्राय करू शकता. रोलॅक्स टुरिस्ट होम आहे तिकडेच आहे. स्वतः तिकडीला आलेलो आहे आणि बघा इकडे वेगवेगळ्या स्पायसेस ठेवलेल्या आहेत. सगळी स्पाइसचीच दुकानं आहेत, मसाल्यांची दुकानं. तर वेगळ्या प्रकारचे मसाले आहेत इकडे. तर तिकडे फेमस आहे स्पाईससाठी. चला या आता शीतल आहे इकडे आपल्याबरोबर आणि बघूया चेक करूया. सो ॲक्च्युली हे सगळे सोप घेतो आहे आम्ही. सो हे प्रेरणाने वेगवेगळ्या प्रकारचे सोप घेतलेले आहेत. ओरिजिनल ब्युटी हर्बल सोप्स आहेत आणि हे जे आहे ते नारळाचं कवटीपासून बनवलेलं आहे. आणि बघा इकडे सगळे स्पायसेस आहेत इकडे पण. सो बघा इकडे सगळे आता मसाले तर अवेलेबल आहेत पण आम्ही आता इकडून घेत नाही. म्हणजे आपलं रीज हॉस्पिटॅलिटी पण आहे जिच्या थ्रू आपण आलेलो आहोत आपण इकडे केरळ एक्सप्लोर करायला. पण त्याच्याशिवाय त्यांचा रीज स्पायसेस म्हणून पण बिझनेस आहे. तर ते घरपोच केरळचे स्पायसेस डिलिव्हर करतात बरोबर ना? बरोबर. आणि कुठे कुठे डिलिव्हर करतात? पॅन इंडिया अक्रॉस द वर्ल्ड आपण सगळीकडे डिलिव्हर करतो आपले स्पायसेस. प्युअर ऑथेंटिक फ्लेवरफुल आणि फार्म फ्रेश स्पायसेस आहेत आपले. अँड दीज आर कलेक्टेड डिरेक्टली फ्रॉम द स्पाइस फार्मर्स ऑफ टेकडी स्पेशली अँड डिलिव्हर्ड ॲट युअर डोर स्टेप्स. ओके, सो कुरिअरने. आणि प्रेरणाने दुपारीच सॅम्पल बघितलेला. पोटली उघडल्या एकदम छान अरोमा येत होता. सो आपण आता शीतलकडूनच घेऊ तर डायरेक्टली मुंबईलाच मिळतील म्हणजे आमचे स्पायसेस. ओके, तर तुम्हाला पण मागवायचे असेल तुम्ही मागू शकता. कोणता नंबर आहे? नंबर वुड बी 982071 15643. ओके, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर मिळून जाईल. आणि मी इंस्टाग्राम पेजची पण लिंक देऊन टाकेन. रीज हॉस्पिटॅलिटीची पण म्हणजे तुम्हाला केरळला यायचं असेल तर त्याचं पण बुकिंग तुम्ही करू शकता किंवा ऑल ओव्हर इंडिया वेगवेगळे पॅकेजेस आहेत. स्वतः वेळ झाली ती रात्रीच्या डिनरची. इकडे मस्तपैकी चिकन आहे, इकडे फिश आहे. पण जेवढा काय काय ना ते तुम्हाला दाखवतो. बघा मोर मुगलाई. ओके, मी चिकन बोललो ना तरी हे होतं. त्यानंतर इकडे फ्राईड स्क्विड इन ऑयस्टर सॉस, गोवन रेचोडो फिश फ्राय आणि चिकन हवाईयन सलाड, क्रिस्पी फ्राईड व्हेज आहे, आलू शिमला मिरची आहे, पनीर मखनी, दाल लसुनी, प्लेन राईस, शिजवान फ्राईड राईस आहे, पास्ता आहे. सो सकाळची वेळ आहे. काल मस्त धमाल आली. डिनर तर केला आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी आम्ही गप्पा पण मारत बसलेलो. सो आता तुमचा जो ग्रुप आहे ना तो आता जरा चांगलाच मिक्सअप झाला आहे. चांगले फ्रेंड्स पण बनलेत. सो नाऊ वी आर स्टार्टेड हॅव्हिंग गुड टाईम. ओके, सो कालची रात्र त्यातलीच एक होती. भरपूर एन्जॉय केलं. आज आपण चाललो आहे ते मुन्नारला. जमलं तर आपल्याला हत्तीची राईड पण करायला मिळणार आहे. सो बऱ्याच गोष्टी आपण आज पण करणार आहोत पण ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.